नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण संपूर्ण विषयांची अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत। त्यापैकीच आपल्यापर्यंत अतिशय आनंदाची त्या ठिकाणी एक न्यूज पोहोचलेली आहे, ज्या संदर्भात आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून म्हणजेच आपल्या बोर्डाकडून त्या ठिकाणी एक क्वेश्चन बँक पुरवण्यात आलेली आहे। ती म्हणजेच तुमचे जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे त्या प्रश्नांची प्रश्नपेढी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। गणित भाग 2 ची ही प्रश्नपेढी तुमच्या समोर दिसत असेल। संपूर्ण विषयांच्या प्रश्नपेढ्या आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही नक्की त्या पाहू शकता। तुम्हाला त्याच्या जर PDF हव्या असतील तर त्या सुद्धा आपण आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला प्रत्येक विषयाची त्या ठिकाणी PDF डाउनलोड करता येणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण गणित भाग 2 च्या संपूर्ण प्रकरणांच्या अगदी आपण डिटेल्समध्ये प्रत्येक प्रकरण सोडून घेतलेलं आहे, त्याची सुद्धा लिंक आपण या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। तर पाहूया आता गणित भाग 2 चे जे वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत ते तुमच्या समोर आहेत। या ठिकाणी एक स्टेटमेंट केलेलं आहे की सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असं नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या ज्या शालेय शिक्षण मंत्री आहेत आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी त्या ठिकाणी हे संपूर्ण नियोजन केलेलं आहे। म्हणजेच या पैकी बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी बोर्ड परीक्षेला असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे जे सराव संच आहेत, कमी केलेला जो सिलेबस आहे तो सोडून उरलेला सिलेबस व्यवस्थित तयारी करा। पहिलं प्रकरण तुमच्या समोर या ठिकाणी समरूपता सर्वांना माहिती असेल, त्याचे सुद्धा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहेत। बहुपर्यायी प्रश्न व्यवस्थित पहा, याचं संपूर्ण प्रकरण आपण अपलोड केलेलं आहे, ते प्रकरण तुम्ही व्यवस्थित पहा। प्रत्येक गणित आणि गणित आपण सोडून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थितरित्या, त्याची संपूर्ण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की आपण प्रत्येक गणित सोडून घेतलेलं आहे आणि लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। पहा, अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल की हे संपूर्ण प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येक प्रश्नाचा रोल जर तुम्ही पाहिला तर खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल। हे संपूर्ण प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहेत बाळांनो। त्यानंतर 3 नंबरचं पेज तुम्ही जर अशा पद्धतीने पाहिला तर पटापट मी ते पेज पाहतोय, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या संपूर्ण प्रश्नांना अगदी व्यवस्थितपणे समजून घ्या। तुमच्याकडे ते प्रश्न असतील तर नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। हे 3 नंबरचं पेज आहे। 10 नंबरचा हा क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर 1B हा प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल। म्हणजे अशा पद्धतीने त्यानंतर 4 नंबरच्या पानावरती जाऊया, हे 4 नंबरचं पेज आहे। अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सिंपल प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण या प्रश्नाचा वापर करून तुम्हाला मिळतील असं मला प्रामाणिकपणे वाटतंय। त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित तयारी करा विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर हे पुढचं पान तुम्हाला दिसत असेल, याच्यावरती मी फक्त तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल करून देतोय। कदाचित तुमच्याकडून PDF जर डिलीट झाली तर तुम्हाला याच्यामध्ये ते वेगवेगळे प्रश्न व्यवस्थितरित्या पाहता येतील, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि खरं तर सांगायचं म्हटलं तर ही व्हिडिओ असेल जी व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आग्रह केला की सर यावरती व्हिडिओ बनवा। हा ज्या वेगवेगळ्या ज्या PDF आहेत त्याच आपल्या एका विद्यार्थ्याने मला शेअर केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला त्या उपलब्ध होतील याची मला खात्री आहे। त्यामुळे त्याची सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही तयारी करा, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी विद्यार्थी मित्रांनो गुण मिळतील। आता इथे पुढचा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय। प्रत्येक प्रश्न तुम्ही जर बारकाईने जर पाहिला तर सराव संचामधलेच प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत, बाहेरचे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले नाहीत। याचे सुद्धा तुम्हाला गांभीर्य समजावून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे संपूर्ण प्रश्नांचा जर विचार केला। पहा, अशा पद्धतीने साध्य आणि सिद्धता सुद्धा तुम्हाला काही प्रश्न अगदी सोडून दाखवलेले आहेत। त्याच्यामुळं तुम्हाला या सोडून दिलेल्या प्रश्नांची सुद्धा पहा अशा पद्धतीने किंमत तुम्हाला त्या ठिकाणी ठेवून काही प्रश्न असे ब्लँक दिलेले असतात, तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या असतात। म्हणजे जे प्रमेय असतं, प्रमेय तुम्ही एकदा दोनदा वाचलं विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की फक्त रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या असतात, बाकीचं संपूर्ण तुम्हाला दिलेलं असतं। तुमच्या लक्षात येत असेल ही प्रश्न पेढी नक्की कशी आहे की याच्यामध्ये असणारे बरेचसे प्रश्नांची तुमची 100% तयारी सुद्धा झालेली असणार आहे, याची मला खात्री आहे। कारण की तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण त्या ठिकाणी मिळवायचे आहेत। उत्तर सूची सुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो,
उत्तर सूचीचा वापर करून प्रत्येक प्रश्न सोडवा आणि त्याचे प्रत्येक उत्तराला टिक मार्क करा। ही उत्तर सूचीसुद्धा तुमच्या खाली या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। प्रत्येक प्रश्नाच्या नंतर अगदी शेवटी तुम्हाला उत्तर सूची दिली। आता हे पायथागोरसचे प्रमेय हे प्रकरण आहे, हे प्रकरणसुद्धा अगदी व्यवस्थितपणे मॅडमने शिकवलेलं आहे। ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण प्रकरणं मी गणित भाग 2ची 1ची दिलेली आहे, ती व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गुण मिळतील आणि पैकीच्या पैकी तुम्ही गुण मिळवू शकता। एकही गुण तुमचा जाणार नाही तुम्ही जर व्यवस्थितपणे प्रत्येक प्रकरण जर समजून घेतलं तर, जेणेकरून तुम्हाला गुण जास्तीत जास्त मिळाले पाहिजेत, हे माझं टार्गेट आहे। तुमच्या प्रत्येक शिक्षकाचा टार्गेट असणार आहे, तुमच्या आईवडिलांचं आणि तुमच्या स्वतःचं हे स्वप्न असणार आहे। त्याच्यामुळे वेळ द्या, जास्तीत जास्त गुण कसे मिळतील याच्याकडे तुम्ही फोकस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगले गुण त्या ठिकाणी मिळावेत अशी माझीसुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे। अशा पद्धतीने पहा, तुम्हाला प्रत्येक पेज मी अगदी व्यवस्थितपणे हळूवारपणे दाखवतोय जेणेकरून हे याच्यातले बरेचसे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला असणार आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे व्यवस्थित त्यांची तयारी करा आणि व्यवस्थितपणे सराव करा, जेणेकरून तुम्हाला याच्यातले काही प्रश्न जर आले तर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजावून घ्यायचे। म्हणजे अशा पद्धतीच्या रिकाम्या जागासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पहा दिसतंय, अशा पद्धतीने रिकाम्या जागासुद्धा तुम्हाला बऱ्याचदा विचारल्या जातात आणि त्याचा वापर करून तुम्हाला उत्तर लिहायचे असतात। हे एक तुम्हाला गांभीर्य व्यवस्थितपणे समजावून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते संपूर्ण गुण विद्यार्थी मित्रांनो मिळून जातील। तुम्हाला गुण जर मिळाले व्यवस्थित तरच तुम्ही परीक्षेला यशस्वी होणार आहात, याचं गांभीर्य ठेवा। वेळेचं व्यवस्थापन करा, या संपूर्ण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण की याच्यापैकीच तुम्हाला जर प्रश्न आले तर तुमचं नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण असणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे प्रश्न जर विचारले विद्यार्थी मित्रांनो तर एकही गुण जाणार नाही तुमचा, मला खात्री आहे। कारण की असे जे प्रश्न असतात रिकाम्या जागा फक्त फिलअप करायचे आहेत, सहजरित्या तुम्ही लिहू शकता। तुमचं थोडंसं बेसिक क्लिअर जर असेल तर तुम्हाला काय फक्त त्या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात घेणं गरजेचं असतं आणि फक्त उत्तरं लिहायची असतात। असा एकदम सोपा भाग तुमच्यासमोर या ठिकाणी दिसतोय। प्रत्येक प्रश्न मी मुद्दाम दाखवतोय जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न पाहून तरी कमीत कमी एखाद्याकडून जर डिलीट झाला तर हे वर्तुळ प्रकरण आहे, तेवढंच महत्त्वाचं प्रकरण आहे। अगदी व्यवस्थितरित्या मॅडमने घेतलेलं आहे हे सुद्धा प्रकरण, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि त्याचं बेसिकसुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे। ते बेसिक तुम्ही एकदा पहा, तुम्हाला याच्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जमेल। तुम्हाला बेसिक जर क्लिअर नसेल आणि तुम्ही हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते जमणार नाही। तुमचं बेसिक त्या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचं आहे। बेसिक जर क्लिअर असेल तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सोडवता येतील, याची तुम्हाला त्या जाणीव असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। तुमचं बेसिक अगदी क्लिअर आणि क्लिअरच पाहिजे। बेसिक क्लिअर तोच विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकतो, हे लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळवायचे बेसिक क्लिअर करा। आता ह्या आकृत्यासुद्धा अतिशय सिंपल आहेत, पहा तुम्हाला माप काढायला दिलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थितपणे, आणि हे प्रश्न तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा बारकाईने। हे संपूर्ण प्रश्न हे सराव संचातीलच विचारलेले आहेत। तुम्ही थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्हाला लगेच समजेल। तुम्ही थोडंसं व्यवस्थित बारकाईने पहा, तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजेल की नक्की हा कोणत्या प्रकरणातला विचारलेला आहे आणि कशा पद्धतीने आहे, कोणत्या सराव संचातील आहे, कोणत्या संकीर्ण प्रश्नसंग्रहातील आहे, हे लगेच तुमच्या 2 मिनिटांमध्ये लक्षात येईल। पहा, म्हणजे तुमच्यासमोर हे संपूर्ण प्रश्न मी दाखवतोय, तुम्हाला व्यवस्थितरित्या हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही प्रश्न व्यवस्थित जर समजून घेतले, सोडवले तरच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील बाळांनो, लक्षात घ्या। आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळले पाहिजेत, हे माझं स्वप्न आहे। हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न तर असतंच, त्याच्या आईवडिलांचं सुद्धा हे खरं तर स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जिद्दीने प्रत्येक लढाईत उतरायचं आहे। लढाई म्हणजे प्रत्यक्ष लढाईला तुम्हाला जायचं नाही आहे, परंतु ही अभ्यासाची सुद्धा एक प्रकारची लढाई आहे आणि ती तुम्हाला जिंकायची आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या। कारण की तुम्हाला याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की काही प्रश्न तुमचे झालेले आहेत आणि काही प्रश्न तुम्हाला अजून करायचे बाकी आहेत। ते प्रश्नसुद्धा तुम्ही मिस करू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण की संपूर्ण प्रश्न, एवढे प्रश्न जरी केले नाही, भरपूर प्रश्न आहेत माझ्या तरी दृष्टीने। हे प्रश्न बाळांनो तुम्ही पहिल्यांदा हे प्रश्न करा असं मला वैयक्तिक वाटतं, कारण की हे प्रश्न कमी नाहीत, हे भरपूर असे प्रश्न आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड प्रश्नपत्रिकात विचारात घेऊनच त्या ठिकाणी या संपूर्ण प्रश्नपत्रिकांची रचना केलेली असणार आहे।
असं मला प्रामाणिकपणे वाटतंय, कारण की त्या ठिकाणी काहीतरी उद्देश त्या ठिकाणी असणार आहे. येथे म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांनी पूर्ण अभ्यास करावा. यासाठी पहिल्या पानावरती दिलेलं होतं की नक्की याच्यातील प्रश्न येतीलच की नाही असं नाही, परंतु प्रश्न हे या प्रकारचे तरी येतील. त्याच्यात काही किमती बदल तुम्हाला दिले असतील, कारण की हे प्रश्न काही वेगळे नाही आहेत. हे प्रश्न तुमच्या पुस्तकातीलच आहे, सराव संचातीलच आहे. ज्या विद्यार्थ्यांचा सराव संच अगदी पूर्ण व्यवस्थित अभ्यास करून झालेला आहे त्यांना लगेच समजेल की हे संपूर्ण प्रश्न जर आपण विचारात घेतले तर हे संपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सराव संचातील आहेत. हे तुम्हाला बारकाईने समजून घ्यायचे. ज्याला हे समजलं तो विद्यार्थी 100% त्या ठिकाणी चांगल्या गुणांनी पास होईल. फक्त चांगल्या गुणांनीच नाही तर त्या विद्यार्थ्याला चांगली टक्केवारीसुद्धा मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीचा अभ्यास कसा करावा या संदर्भातलं एक अतिशय महत्त्वाचं वेळापत्रक बनवलेलं आहे. ते वेळापत्रक तुम्ही जर पाहिलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास या शेवटच्या 1 ते 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 1-1.5 महिन्यामध्ये कसा करायचा ते तुम्हाला नक्कीच त्या वेळापत्रकाच्या आधारे पाहता येईल आणि समजून घेता येईल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो, कशा पद्धतीने नियोजन करायचं असतं, हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचे बाळांनो. हा प्रत्येक प्रश्न समजून घ्या. थोडासा वेळ जाईल तुमचा, अर्धा पाऊण तास तुमचा त्या ठिकाणी जाऊ शकतो, परंतु 1 दिवस तुम्हाला पूर्ण द्यायचा आहे. प्रत्येक विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, प्रश्नसंच आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजनबद्ध करायचे ते समजून घ्या. गणित विषय हा अतिशय सोपा विषय असतो आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अशा प्रकारच्या क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला या क्वेश्चन बँकचा वापर 100% होईलच याची मला खात्री आहे, कारण की तुम्ही पहिल्यांदा या प्रश्नांवरती भर द्या. याच्यातील प्रत्येक प्रश्न आणि प्रश्न तुम्ही सोडवा, वहीमध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल. किंवा तुमच्या वहीमध्ये या प्रकारचे प्रश्न जर सोडवले असतील तर नक्कीच ते शोधा, ते टिकमार्क करा आणि जे तुम्हाला प्रश्न मिळालेले नाहीत ते सुद्धा त्या प्रकारचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की नक्की माझा कोणता प्रश्न झालेला आहे, कशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे, ते सुद्धा तुमच्या 100% लक्षात येईल. आणि तेच प्रत्येकाला समजणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच जणांना ते समजत नाही. आता या ठिकाणी पुढचं प्रकरण आहे आपलं भौमितिक रचना. भौमितिक रचना अतिशय सुंदरपणे मॅडमने याच्या ज्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत ना त्या सोडून घेतलेल्या आहेत, अगदी व्यवस्थित ड्रॉ केलेले आहे. ते नक्की पहा. लेटेस्ट व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेच याच्या भौमितिक रचनाच्या, कारण की आकृती बेसवरती असल्यामुळं आपण ते प्रकरण लेट घेतलं होतं. ते सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे. ते सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांची अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला उत्तरं देता येतील. हा सराव संच असेल किंवा प्रत्येक सराव संच तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सोडवायचा आहे. भौमितिक रचनेचा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारं हे प्रकरण आहे. विश्लेषणात्मक तुम्हाला मी हे सांगतोय की या प्रकरणामध्ये नक्की कशा पद्धतीचे प्रश्न पहा. तुम्हाला दिसत असेल की दुभागा, आता दुभागा असेल, कोण दुभाजक आहे, लंब दुभाजक आहे, या प्रकारचे प्रश्न या प्रकरणावरती आधारित जास्तीत जास्त विचारले जातात. खाली तुम्हाला अशाच प्रकारचा टेबल पूर्ण करण्यासाठी सांगितलेला असतो. तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टेबल पूर्ण करायला दिलेला असतो. तो टेबल व्यवस्थितरित्या तुम्हाला पूर्ण करायचा आहे, हे समजून घ्या. जेणेकरून तुम्ही टेबल जर व्यवस्थित पूर्ण केला तरच तुम्हाला ते गुण मिळून जातील. पहा, अशा पद्धतीने हे सिंपल प्रश्न आहेत बाळांनो, खूप सिंपल आहे. स्पर्शिका काढा असेल किंवा इतर जे प्रश्न तुमच्या समोर दिसतात की स्पर्शिका काढा, तर हा स्पर्शिका काढावरती पहा कितीतरी प्रश्न आहेत. किंवा हा 7 नंबरचा प्रश्न सुद्धा मॅडमने व्यवस्थितरित्या सोडून घेतला आहे. तुम्ही पहा जरा, या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये मी दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही प्रकरण समजून घ्या, कारण की हे प्रत्येक प्रकरण खूप 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 महत्त्वाचं आहे. आणि जी सोपी प्रकरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आधी तयारी करायला घ्या. त्याचे प्रश्न आधी तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा थोडासा होईल. आणि फायदा हा प्रत्येकाला झाला पाहिजे असं बोर्डाला सुद्धा वाटते, तुमच्या प्रत्येक शिक्षकाला सुद्धा वाटते. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. वेळ हा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही अजूनही याच्यापेक्षा जास्त प्रश्नांची तयारी करू शकता. हा 1 महिन्याचा कालावधी आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा हेच प्रश्न करायचे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात कुठंतरी ठेवणं गरजेचं आहे. पहिल्यांदा हे संपूर्ण प्रश्न करा, हे प्रश्न शोधा, या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये असेल ती पहा. नक्की कशी त्याची तयारी करायची ते पहा. एखादं गणित जर तुम्हाला नाही समजलं तर नक्की विचारा, जेणेकरून तुम्हाला ते सोडवून देण्याचा प्रयत्न मॅडम करतील. मी असेल तर मी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला हे संपूर्ण
व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी दिलं आहे. फक्त अभ्यासाला ज्यांनी अजूनही सुरुवात केली नाही त्यांनी या क्षणापासून जर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात जरी केली तरीही त्या विद्यार्थ्याला कमीत कमी सांगतो मी, कमीत कमी 80% जास्त गुण हे प्रत्येकाला मिळतील, प्रत्येकाला. आणि ज्याने वर्षभर काहीतरी आत्तापर्यंत अभ्यास केला आहे तो विद्यार्थी 90 क्रॉस केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. म्हणजे तो विद्यार्थी 90 मार्क्स क्रॉस हा करू शकतो, हे पण लक्षात घ्या. म्हणजे 90 क्रॉस करणं तेवढं अवघड नाही आहे. फक्त थोडंसं तुम्हाला झुकून द्यायचं या उरलेल्या कालावधीमध्ये, या उरलेल्या पिरियडमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो थोडासा फोकस अभ्यासावरती करायचा आहे, जेणेकरून तुम्ही ज्या ठिकाणी भरकटलेले होते की परीक्षा होणार की नाही हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये होता, तो प्रश्न आता कुठेतरी सुटलेला आहे. तुमची 100% ऑफलाईन परीक्षा होण्याच्या मार्गावरती आहे. त्यामध्ये जर काही बदल झाले तर नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला आपण आपल्या या चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे. जेणेकरून काही बदल असतील, जसं की प्रॅक्टिकल संदर्भातला व्हिडिओ मी तुम्हाला काल सेंड केला, संपूर्ण विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ अगदी व्यवस्थितरित्या पाहिला आणि समजून घेतलं. त्याचप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ तसाच आहे, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे, त्यांची तयारी करायची. पहा, म्हणजे अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारले जाऊ शकतात. याची तयारी व्यवस्थित करा बाळांनो, कारण की हे प्रश्न ज्याला जमले तोच विद्यार्थी पुढे बोर्ड परीक्षेमध्ये काहीतरी करू शकतो असं मला वाटतंय. त्यामुळं तुम्हाला चांगले गुण मिळाले पाहिजेत. गुण मिळवायचे असतील तर ही क्वेश्चन बँक आधी रिवाईज करा. याच्यामध्ये संपूर्ण प्रश्न हे अतिशय सोपे आहे, त्याची मांडणी तुम्ही व्यवस्थित करा आणि त्या मांडणीनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहा, अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा तुम्हाला बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारतात. एक्सची किंमत असेल किंवा इतर ज्या किमती असतील त्या किमती तुम्हाला काढायला त्या ठिकाणी विचारलेल्या असतात. ते तुम्हाला जमलं पाहिजे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना ते जमत नाही आणि शेवटी प्रॉब्लेम होतो. जसा प्रॉब्लेम होता कामा नये. तुम्हाला फक्त रिकाम्या जागा या ठिकाणी पहा, तुम्ही जर विचार केला असेल तर या ठिकाणी फक्त एम्प्टी स्पेस आहे. एम्प्टी स्पेसमध्ये रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आता पुढचा सुद्धा प्रश्न तुमच्यासमोर तोच हा प्रश्न इथे दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जरा अशा पद्धतीने तुम्हाला दिसतोय. 4 नंबरचा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हे तुम्ही समजून घ्या की प्रश्नांची रचना नक्की कशी आहे, प्रश्न कोणते आहेत आणि प्रश्न हे काही वेगळे नाही आहेत, हे पण लक्षात घ्या. प्रश्न हे तुमच्या सराव संचामधलेच विचारलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला तो सराव संच असेल किंवा प्रश्नसंग्रह असेल, ज्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे, चांगले गुण मिळवायचे, त्याने फक्त हेच प्रश्न करू नका, तर त्यासोबत तुम्हाला तुमच्या इतर सराव संचामधले सुद्धा प्रश्न करायचे. हे प्रकरण पहा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमितीचं प्रकरण आहे. तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक असेल या संपूर्ण सूत्रांची त्या ठिकाणी एक यादी करायची आणि ती संपूर्ण तुम्हाला सूत्र पाठ करायची आहेत. हे प्रकरणामध्ये तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर, कारण की याच्यावरती अगदी सिंपल प्रश्न असतात आणि तो प्रत्येक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी असतो. त्याच्या प्रत्येक प्रश्नाची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळं ते एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची की प्रत्येक प्रश्न हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्याची तुम्हाला व्यवस्थितरित्या तयारीसुद्धा करता आली पाहिजे असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न, ही संपूर्ण प्रश्नपेढी विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. या प्रश्नपेढीमधले तुम्हाला बरेचसे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं तुम्हाला याच्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सराव केला तर मला असं वाटतं की 80% विद्यार्थ्यांना याच्यातील संपूर्ण गुण मिळतीलच अशी माझी खात्री आहे. त्यामुळं व्यवस्थितरित्या हे प्रश्न व्यवस्थित बाळांनो करा. एकही प्रश्न मिस करू नका. त्याची रचना पहा. तुम्हाला फक्त एम्प्टी स्पेस भरायचे आहेत, ते एम्प्टी स्पेस भरा, कारण की तुम्हाला आणि याची उत्तरसुद्धा तुम्हाला पाठीमागं त्यांनी दिलेली आहे. ती उत्तरसुद्धा तुम्ही पहा, ओव्हरलुक करा. ती उत्तरं तुम्ही पाहूनसुद्धा चांगल्या प्रकारचे गुण मिळवू शकता किंवा तुमचा जो सराव आहे तो सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, खालील उपप्रश्न 4 गुणांचे आव्हानात्मक प्रश्न आहेत या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो हे शेवटचं पान आहे गणित भाग 2चं, ते सुद्धा तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय. ह्याच्यातले काही प्रश्नसुद्धा तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहेत की 3 गुणांचे प्रश्न आहेत. ते 3 गुणांचे प्रश्नसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. म्हणजे अशा पद्धतीने गणित भाग 2चे संपूर्ण प्रश्न नक्की कोणकोणते होते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याचा फायदा तुम्हाला कुठेतरी होईल. ज्या विद्यार्थ्यांना अजून PDF मिळालेल्या नसतील त्यांनी हा व्हिडिओ जरी पाहिला तरी त्यांना ते महत्त्वाचे प्रश्न समजून जातील. सर्व माझ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा आहेत.
ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.